नेपाळमध्ये जेनझी वयोगटातल्या तरुणांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू करत एक प्रकारे हाहाकार माजवलाय। या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। आंदोलकांनी नेपाळच्या न्यायालयाच्या परिसरात आग लावली, अनेक मंत्र्यांच्या घरावर सुद्धा हल्ला करत आग लावली आणि यानंतर हे आंदोलन अधिक हिंसक मार्गावर जाऊ लागल्यानं नेपाळच्या राष्ट्रपतींनी आणि पंतप्रधानांनी थेट राजीनामा दिलाय। या राजीनाम्यानंतर नेपाळच्या पंतप्रधान पदासाठी एक तरुणांमधलं लोकप्रिय नाव समोर येतंय आणि ते नाव म्हणजे बालेन शाह। खरं तर बालेन शाह हे तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असून ते अनेकांचा आदर्श आहेत असंही बोललं जातं आणि तरुणांमध्ये लोकप्रिय असण्याचं कारण म्हणजे त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट या अनेकदा राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत। इतकंच नाही तर त्यांची लाईफस्टाईल, त्यांची विचारसरणी आणि एकूणच त्यांची पर्सनॅलिटी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरते अशाही चर्चा कायम सुरू असतात आणि त्यामुळेच नेपाळमध्ये सध्या सुरू असलेल्या जेनझी वयोगटातील तरुणाईचं आंदोलन यामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे असं बोललं जात आहे। बालेन शाह यांचं जर शिक्षण पाहायचं झालं तर त्यांनी सिव्हिल इंजिनियर म्हणून करिअरची सुरुवात केली, त्यानंतर ते रॅपर झाले आणि मग त्यांनी राजकारणातही प्रवेश केला। ते काठमांडूचे स्वतंत्र महापौर म्हणून निवडून आले। त्यानंतर त्यांनी विविध सामाजिक विषयांवर भाष्य करत तरुणांचा आणि विशेषतः जेनझी वयोगटातल्या तरुणाईचा विश्वास संपादित केला। खरं तर बालेन शाह यांनी सोशल मीडियावर केलेल्या एखाद्या पोस्टमुळे अनेकदा संबंधित विषय हे झपाट्याने ट्रेंडिंगला आल्याचं पाहायला मिळालं। रामायणाच्या कथेतून 2023 मध्ये आदिपुरुष नावाचा एक चित्रपट आलेला आणि त्यावेळी बालेन शाह हे काठमांडूचे महापौर होते। तेव्हा आदिपुरुष चित्रपटातील काही डायलॉग्सवर बालेन शाह यांनी आक्षेप घेतलेला आणि ते डायलॉग चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आणि एवढंच नाही, हे डायलॉग काढून टाकले नाहीत तर काठमांडूमध्ये कोणताही भारतीय चित्रपट चालू देणार नाही असा इशारा सुद्धा बालेन शाह यांनी दिला। थोडक्यात काय तर इंजिनियर, रॅपर आणि स्वतंत्र उमेदवार म्हणून महापौर पदावर निवडून आलेले बालेन शाह हे नेपाळच्या राजकारणात एक नवीन आणि पारदर्शक चेहरा म्हणून आता उदयास येऊ लागलेत।